हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. गेले काही दिवस आपण मॅथमॅटिकल लॉजिक किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग या टॉपिकचे जेई आणखीन MST CET या दृष्टिकोनातून काही MCQs पाहत आहोत. आपण बरेचसेच कन्सेप्च्युअल MCQs पाहिलेले आहेत, ज्या MCQच्या आधारे तुमचे बेसिक कन्सेप्ट परफेक्ट होतील असे MCQs आपण सिलेक्ट करतो आहे, ते सॉल्व करून घेतो आहे. आज आपण पुन्हा काही MCQs पाहणार आहोत. तर आजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट 72 इज डिव्हिजिबल बाय 2 and 3 इज. हे जे गिवन स्टेटमेंट आहे त्याचा आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला शोधायचा आहे. गिवन स्टेटमेंट काय आहे बघा. 72 इज डिव्हिजिबल बाय 2 and 3. हे जे गिवन स्टेटमेंट आहे ते आपण असंही लिहू शकतो. 72 इज डिव्हिजिबल बाय 2 and 72 इज डिव्हिजिबल बाय 3 असं हे स्टेटमेंट आपण रीराईट करू शकतो. आता गिवन स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म काय येईल बघा. गिवन स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म येणार आहे P and Q. कारण 72 इज डिव्हिजिबल बाय 2 याच्यासाठी आपण P कन्सिडर केलं, आणखीन 72 इज डिव्हिजिबल बाय 3 याच्यासाठी Q कन्सिडर केलं, आणि कनेक्टिव्ह वर्ड्स अँड आहे म्हणून इथं अँड हे सिम्बॉल लिहिलं. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मिळालेला आहे P and Q. आता याचं निगेशन करायचं आहे. निगेशन ऑफ P and Q. P and Q चं निगेशन मिळणार आहे निगेशन ऑफ P and Q. इक्विव्हॅलंट इथं निगेशन करत असताना निगेशन P हे अँड आहे त्याचं R होणार निगेशन Q. म्हणजेच हा सिंबॉलिक फॉर्म निगेशनचा झाला. याचा स्टेटमेंट फॉर्म असा होणार आहे 72 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 or 72 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 72 is not divisible by 2 or 72 is not divisible by 3. म्हणजे फर्स्ट ऑप्शन म्हणजे A हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. बाकीचे ऑप्शन्स तुम्हाला विचारात घेण्याची आवश्यकता नाही, कारण 1 करेक्ट आन्सर टाइपचा हा क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. The negation of P and ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे Q implies not R is. हे जे गिवन स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. गिवन स्टेटमेंटचं निगेशन लिहित असताना निगेशन ऑफ P and ब्रॅकेट मध्ये Q implies not R इज. याचं निगेशन आपल्याला मिळणार आहे निगेशन ऑफ P and ब्रॅकेट मध्ये Q implies not R. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. या ठिकाणी Q implies not R पहिल्यांदा सिंप्लिफाय करून घेऊ. तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती आहे X implies Y इक्विव्हॅलंट नॉट X or Y. या कन्सेप्ट नुसार Q implies not R काय होईल बघा. हे निगेशन सिम्बॉल ॲज इट इज ठेवतो. P and याचं इम्प्लिकेशनचं कन्व्हर्शन आपण असं करू शकतो नॉट Q or नॉट R असं याचं कन्व्हर्शन होणार. फर्स्ट स्टेटमेंटला निगेशन जोडलं, R लिहिलं, सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. इथं याचं निगेशन करत असताना नॉट P होणार, हे जे अँड आहे त्याचं R होणार, हे ब्रॅकेट ॲज इट इज लिहितो. याचं निगेशन Q होणार,
कारण निगेशन ऑफ निगेशन क्यू मिळणार, आर आहे त्याचं अँड होणार, निगेशन ऑफ निगेशन आर मिळणार आहे, म्हणजे इट्स नॉट पी आर क्यू अँड आर असं मिळणार आहे. म्हणजे कोणत्या ऑप्शनशी मॅच होत आहे बघा, डी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, द प्रपोजिशन P implies not P and not P implies P is a. इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट ऑप्शन आहे टॅटॉलॉजी, सेकंड आहे कॉन्ट्राडिक्शन, थर्ड आहे टॅटॉलॉजी अँड कॉन्ट्राडिक्शन, फोर्थ आहे नायदर टॅटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रूथ टेबलचा यूज करू. या ठिकाणी P हे एकमेव प्राइम कॉम्पोनंट आहे, त्यामुळं या ट्रूथ टेबल मध्ये 2 रोज असतील. ठीक आहे, तर आता इथं मी P, त्याच्यानंतर नॉट P, त्याच्यानंतर P implies not P, त्याच्याशिवाय नॉट P implies P, आणखी लास्ट कॉलम P implies not P and not P implies P असा लास्ट कॉलम असेल. आता या ठिकाणी आपण 2 रोज बनवणार आहे. रो 1 आणखी रो 2 असे 2 रोज बनवले. प्राइम कंपोनेंट P आहे, इथं तुम्ही T आणखी F लिहिणार, त्याचं निगेशन F आणखी T मिळणार आहे. आता P implies not P, P च्या कॉलम मध्ये T पाहिजे, आणखी नॉट P च्या कॉलम मध्ये F असेल, कारण इम्प्लिकेशन मध्ये T F असेल तर F येतं, अदरवाइज T येतं. इथं T F दिसतं म्हणून इथं F येणार आहे. इथे FT आहे म्हणजे T येणार आहे. त्याच्यानंतर नॉट P implies P, नॉट P implies P याच्यामध्ये इम्प्लिकेशन म्हणजे नॉट P च्या कॉलम मध्ये T पाहिजे आणि P च्या कॉलम मध्ये F पाहिजे, म्हणजे T F असेल तर F येणार, अदरवाइज T येणार. इथं FT आहे म्हणून T आहे, इथं TF होतं म्हणून F लिहिलं. आता या 2 कॉलमच्या मध्ये अँड फाइंड आउट करायचं आहे. अँड मिळवत असताना बोथ एंट्रीज T असतील तर T येतं, अदरवाइज F येतं. इथं बोथ एंट्रीज T नाही म्हणजेच F येणार, इथं पण बोथ एंट्रीज T नाही म्हणून F येणार. आता तुम्ही लास्ट कॉलम जर ऑब्झर्व केला तर ऑल एंट्रीज F दिसत आहेत आणि ऑल एंट्रीज F असल्यामुळं हे एक्झाम्पल कॉन्ट्राडिक्शनचं आहे, म्हणजे बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, फॉर द सर्किट शोन बिलो द बुलियन पॉलिनॉमियल इज. हे जे गिवन सर्किट दिलेलं आहे, हे गिवन सर्किट आपल्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. इथं बघा S1 डॅश स्विच आहे, S2 आहे, S1 दिसतं, S2 डॅश दिसत आहे. S1 स्विचेस साठी आपण P कन्सिडर केलं, S2 स्विचेस साठी Q कन्सिडर केलं. S1 डॅश म्हणजेच नॉट P येणार, S2 डॅश म्हणजेच नॉट Q होणार. आता हे नॉट P आणखीन हा Q सिरीज मध्ये आहे, म्हणजे सिंबॉलिक फॉर्म लिहित असताना नॉट P अँड Q येणार आहे, कारण हे सिरीज मध्ये असल्यामुळे अँड येणार आहे. या 2 स्विचेसना पुढचे 2 स्विचेस पॅरलल आहेत म्हणजेच R येणार आहे. त्याच्यानंतर हे P आणखी नॉट Q हे पुन्हा सिरीज मध्ये येतात
सिरीज मध्ये असल्यामुळं यांच्यामध्ये अँड येणार आहे, म्हणजेच P अँड नॉट Q. म्हणजेच बघा नॉट P अँड Q और P अँड नॉट Q हे कशाशी मॅच होत आहे बघा, तर D हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, नॉट P अँड Q और P अँड नॉट Q, जे D हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, P and Q are not P is equivalent to. गिवन स्टेटमेंट कशा बरोबर इक्विव्हॅलंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हा क्वेश्चन MST CET 2010 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर बघा या ठिकाणी गिवन स्टेटमेंट मी आधी लिहितो आहे, P and Q are not P हे गिवन स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेपला इथं मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा आधार घेतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे P आर नॉट P हे अँड ॲज इट इज ठेवलं, Q आर नॉट P हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे आपण लिहू शकतो. P आर नॉट P हे अँड ॲज इट इज ठेवलं, Q आर नॉट P. नेक्स्ट स्टेपला P आर नॉट P आपल्याला T मिळत आहे कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे. T अँड Q आर नॉट P ॲज इट इज लिहिलं हे स्टेटमेंट. आता इथे या ठिकाणी T अँड स्टेटमेंट, T अँड स्टेटमेंट मिळतं आयडेंटिटी लॉच्या आधारे. म्हणजे नेक्स्ट स्टेपला मला मिळणार आहे Q आर नॉट P आयडेंटिटी लॉच्या आधारे. तुम्ही कम्युटेटिव्ह लॉच्या आधारे हे नॉट P आर Q असंही लिहू शकता. म्हणजे तुमचा आन्सर कोणत्या ऑप्शनशी मॅच होत आहे बघा, तर B हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, which of the following statement has the truth value f. ही गिवन स्टेटमेंट जी आहे त्यापैकी कोणत्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू f आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज ऑलवेज अ रियल रूट असं फर्स्ट स्टेटमेंट आहे. आता तुम्ही स्कूल लेवलला शिकलेला आहात की क्वाड्रॅटिक इक्वेशनला ऑलवेज रियल रूट्स मिळतातच असं नाही, कधी कधी इमॅजिनरी रूट्स मिळतात. जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू, डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जेव्हा निगेटिव्ह येते, लेस दॅन 0 येते, तेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स इमॅजिनरी असतात हे तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळं अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज ऑलवेज अ रियल रूट हे स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे या क्वेश्चनचं आन्सर फर्स्ट असणार आहे, म्हणजे ए हा ऑप्शन हे तुमचं आन्सर असणार आहे. सेकंड 2 ऑप्शन्स आपण विचारात घेऊ. द नंबर ऑफ वेज ऑफ सिटिंग 2 persons in 2 chairs out of n persons is P of n, 2. तुम्ही परमुटेशन शिकलेला आहात, तर n पर्सन्स पैकी 2 पर्सन जर सिलेक्ट केले तर परमुटेशन लिहित असताना P of n, 2 असं आपण लिहितो आहे. त्यामुळे हे याची ट्रूथ व्हॅल्यू T असणार आहे, F असणार नाहीये. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन जर तुम्ही विचारात घेतला, द क्यूब रूट ऑफ युनिटी आर इन GP, याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा T असणार आहे, F असणार नाहीये. म्हणजेच फर्स्ट आन्सर ए हा ऑप्शन तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q इज.
इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन्स आहे टॅटॉलॉजी, सेकंड कॉन्ट्राडिक्शन, थर्ड नायदर ए नॉर बी, आणखी फोर्थ ऑप्शन आहे आयदर ए ऑर बी. हा जो क्वेश्चन आहे हा MST CET 2005 ला विचारलेला क्वेश्चन आहे. MST CET ला किमान 2 क्वेश्चन मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिक वरती विचारले जातात. JEE मेन साठी किमान 1 क्वेश्चन 4 मार्क्सला विचारला जातो आहे. म्हणजे हा टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केला तर MST CET किंवा JEE मध्ये 4 मार्क्स तुमचे फिक्स होणार आहेत. तर बघा आपण याचा आन्सर फाइंड आउट करूया. कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते फाइंड आउट करू. ट्रूथ टेबलचा आधार घेऊ. या ठिकाणी P हा फर्स्ट कॉलम राहील, Q हा सेकंड कॉलम राहील, P डबल इम्प्लाइज Q हा थर्ड कॉलम राहील. त्याच्यानंतर नॉट P डबल इम्प्लाइज Q हा लास्ट फोर्थ कॉलम राहणार. आता या ठिकाणी 2 सब स्टेटमेंट P आणखी Q असे दिसत आहेत. 2 सब स्टेटमेंट आहेत म्हणजे 4 रोज राहणार आहेत. तर रो 1, रो 2, रो 3 आणखीन हा रो 4 असे 4 रोज आपल्याला तयार करावे लागतील. लास्ट सब स्टेटमेंट Q आहे, तिथून आपण इनपुट भरणार आहे. T F अल्टरनेटिव्ह पुट केलं. 2 टाइम्स T 2 टाइम्स F असं लिहिणार आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये जर बोथ एंट्रीज सेम असतील तर T येतं, अदरवाइज F येतं. इथं बोथ एंट्रीज T दिसत आहेत म्हणून T लिहिणार. इथं बोथ एंट्रीज F दिसत आहेत म्हणून मी T लिहिणार, कारण बोथ एंट्रीज सेम असतील तर आपण T लिहितो. अदरवाइज F, इथं बोथ एंट्रीज सेम नाही, इथं बोथ एंट्रीज सेम नाही म्हणजे मी F लिहिणार आहे. आता याचं आपल्याला इथं निगेशन घ्यायचं आहे. T चं निगेशन F होणार, F चं निगेशन T होणार, F चं निगेशन T होणार, T चं निगेशन F होणार. आता तुम्ही लास्ट कॉलम जर ऑब्झर्व केला तर ऑल एंट्रीज T असत्या तर आपण टॅटॉलॉजी लिहिलं असतं. ऑल एंट्रीज F असत्या तर आपण कॉन्ट्राडिक्शन लिहिलं असतं. लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्रीज नायदर T नॉर F असं दिसत आहे. इट इज द मिक्सचर ऑफ T अँड F असं आपल्या लक्षात येत आहे. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे नायदर ए मीन्स नायदर टॅटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन या टाईपचं स्टेटमेंट आहे. म्हणजेच C हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, नायदर ए नॉर बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द सिम्प्लिफाईड सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट इज. हे जे गिवन सर्किट दिलेलं आहे त्याला आपल्याला सिम्प्लिफाईड सर्किट फाइंड आउट करायचं आहे. इथं 4 सर्किट दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे जे गिवन सर्किट आहे ते आधी आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहू. इथं बघायचं हे जे 2 स्विचेस आहेत P आणखी Q हे सेरीज मध्ये आहेत, सेरीज मध्ये आहेत म्हणून अँड लिहिणार. म्हणजेच P अँड Q असं हे लिहू शकतो. या 2 स्विचेसना पुढचे 2 स्विचेस पॅरलल आहेत म्हणून आपण ऑर लिहिणार. त्याच्यानंतर हे P डॅश दिसतं, P डॅश म्हणजेच नॉट P. हे नॉट P आणखी Q सेरीज मध्ये आहेत म्हणून आपण अँड लिहिणार. म्हणजेच नॉट P अँड Q हे याचं सिम्बॉलिक फॉर्म झालेलं आहे. हे जे सर्किट आहे हे सर्किट आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिले. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी अँड Q आणखी इथं अँड Q आपण कॉमन घेऊ शकतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे. म्हणजेच काय शिल्लक राहील बघा, P आर नॉट P शिल्लक राहील. P आर नॉट P ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. ब्रॅकेटच्या बाहेर अँड Q मी लिहितोय. ओके,
नेक्स्ट स्टेपला आता हे लिहिलेलं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे. नेक्स्ट स्टेपला कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे पी आर नॉट पी साठी मी टी लिहू शकतो. टी अँड क्यू हे कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे लिहिलं. नेक्स्ट स्टेपला आयडेंटिटी लॉच्या आधारे टी अँड क्यूचं आन्सर मला क्यू मिळणार आहे आयडेंटिटी लॉच्या आधारे. म्हणजेच याचं सिम्प्लिफाईड सर्किट जे आहे ते सिंगल स्विच असणार आहे क्यू. म्हणजेच बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट इफ आय रीच द स्टेशन इन टाइम देन आय विल कॅच द ट्रेन इज. हे जे गिवन स्टेटमेंट आहे त्याचा आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. हा क्वेश्चन जेई मेन 2020 ला विचारलेला क्वेश्चन आहे. हा सप्टेंबरमध्ये जी जेईची एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर बघा इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी इफ देन दिसतं म्हणजेच इम्प्लिकेशन कंडिशनल स्टेटमेंट आहे. फर्स्ट कंपोनंट फर्स्ट सब स्टेटमेंट आय रीच द स्टेशन इन टाइम याला मी पी कन्सिडर करतो. आणखी सेकंड सब स्टेटमेंट जे आहे आय विल कॅच द ट्रेन याला मी क्यू कन्सिडर करतो. या गिवन स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म असणार आहे P implies Q. Symbolic form of the given statement P implies Q मिळणार आहे. आता याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P implies Q is not Q implies not P. Not Q implies not P हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे P implies Qच. आता याचं स्टेटमेंट कसं होणार बघा. सेकंड सब स्टेटमेंटचं निगेशन होणार. म्हणजेच इफ आय विल नॉट कॅच द ट्रेन देन आय डू नॉट रीच द स्टेशन इन टाइम असं होणार आहे. बघा कोणता ऑप्शन करेक्ट आहे. लास्ट ऑप्शन बघा. If I will not catch the train, then I do not reach the station in time. D हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द निगेशन ऑफ द बुलियन एक्सप्रेशन PR ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे नॉट P and Q is equivalent to. या गिवन स्टेटमेंटचं निगेशन कशाबरोबर आहे कशाबरोबर इक्विव्हॅलंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा क्वेश्चन जेई मेन 2020 ला विचारलेला क्वेश्चन आहे. इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. हे गिवन स्टेटमेंट प्रथमतः आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. P R not P and Q हे गिवन स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे मी हे असं लिहू शकतो P R not P हे अँड ॲज इट इज ठेवलं P R Q P R Q. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे ही स्टेप्स आपण लिहिली. आता कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे P R not P साठी मी T लिहू शकतो. T and P R Q असं मला मिळणार आहे कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे. नेक्स्ट स्टेपला आयडेंटिटी लॉच्या आधारे T and P R Q ची व्हॅल्यू मला P R Q मिळणार आहे. म्हणजे गिवन स्टेटमेंट मी सिम्प्लिफाय केल्यानंतर मला मिळालेला आहे P R Q. आता याचं मी निगेशन करतो. निगेशन ऑफ P R Q.
पी आर क्यूचं निगेशन करत असताना नॉट पी आरचं होणार आहे अँड नॉट क्यू. ठीक आहे, हे कशाशी मॅच होत आहे बघा. नॉट पी अँड नॉट क्यू हे सी या ऑप्शनशी मॅच होत आहे, म्हणजे सी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये पुन्हा आपण काही कन्सेप्च्युअल MCQs पाहणार आहोत. ओके, थँक्यू.